तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की राजवाडे असं असं झालंय, ताबडतोब इकडे निघून या. का नाही सांगितलं तुम्ही मला? का लपवलत माझ्यापासून? तुम्ही खूप महत्त्वाच्या कामासाठी इथे गेला होतात आणि घरच्या स्ट्रेसमुळे मला तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नव्हता. हो स्वानंदी मॅडम, माझ्यासाठी माझी प्रायोरिटी ठरलेली आहे. माझी प्रायोरिटी माझं कुटुंब आहे. मी ते सगळं बाजूला सोडून इथे आलो असतो. एक्झॅक्टली, म्हणूनच नाही सांगितलं, कारण लग्न तर होऊन गेलं होतं ना दोघांचं. म्हणजे त्यात बदल तर होणार नव्हता आता. पण स्वानंदी मॅडम, मी माझ्या कुटुंबासाठी अवेलेबल तर झालो असतो. आलो असतो मी इथे. सॉरी. मला काही कळतच नाही काय चाललंय. असं रातोरात कोणी लग्न कसं काय करू शकतं? म्हणजे त्या दोघांचं अफेअर चालू होतं कधीपासून? म्हणजे आपल्या नकळत हे सगळं घडत होतं आणि आपल्याला माहिती नव्हतं? नाही, मला यातलं काही माहिती नाही. मुळात मी असा विचार कधी डोक्यातच आणला नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांचा कधी संबंधही नाही आलाय दोघांचा एकमेकांशी. 2 मुली. स्वानंदी मॅडम, 2 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय अंशुमननी. आणि त्यापेक्षा सुद्धा किती जास्त मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आपल्याला माहिती नाही. आता प्लीज मला सुरुवातीपासून काय काय घडलं ते नीट सांगा, सविस्तर. तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही फोनवर अंशुमनशी बोलाल, त्याला ओरडाल. आम्ही खरं तर त्याच कॉलची वाट बघत होतो. मीट माय वाईफ सौभाग्यवती सुष्मिता अंशुमन राजवाडे 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 राजवाडे. लग्न करून आली आहे ग. तू एन्जॉय केलं पाहिजे, तू माझं वेलकम केलं पाहिजे आणि तू हा सगळा ड्रामा करत बसलीस. खा, तू ना खूप सेल्फिश आहेस. राजवाडे, मला स्वतःलाही हे लग्न मान्य नाही आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा मी हे कधीच मान्य नाही करणार. पण काय करायचं म्हणजे आता आपण? मला नाही कळत आहे, कारण कायद्याने झालंय ना सगळं. रजिस्टर केलंय त्यांनी लग्न, स्वतःचं नोंद झालेली आहे. बरं, दोघंही सज्ञान आहेत. आता मला तर काही कळतच नाही काय करायचं या सिच्युएशन मध्ये. मला सांगा स्वानंदी मॅडम, तुमचे बाबा, रोहन, नाधिरा, त्या कोणाला याची कल्पना नव्हती? आईने सगळ्यांपासून सगळं लपवून ठेवलं होतं. हे सगळं त्यांच्या पाठीमागे चालू होतं राजवाडे. बाबांशी झालं माझं बोलणं, पण बाबांचं आता असं म्हणणं आहे की आपली मुलगी आहे, लग्न झालेलं आहे तिचं म्हटल्यावर आता त्यात काही बदल नाही होऊ शकत. आपण काही नाही बदल करू शकत त्यात. आणि तुम्हाला असंच वाटतं? मला असं नाही वाटत आहे, पण मला खूप हतबल वाटतंय. अंशुमनच्या सगळ्या गोष्टी मीच समोर आणत आली आहे ना आजपर्यंत. माझी स्वतःची बहीण आज कशी काय या सगळ्याला फसली? मुळात ती अंशुमन बरोबर आहे हा विचारच नाही सहन होते मला. पण नाही ना काही करू शकत आपण आता. असं कसं नाही करू शकत स्वानंदी मॅडम? करू शकतो. नाही, मला तुमचं माहिती नाही, पण मला हे लग्न मान्य नाही आणि अंशुमनची मनमानी मी चालू देणार.